हॅलो फ्रेंड्स, झालं का जेवण? कसे आहात? तर फ्रेंड्स, आज तुम्हाला मी नारळाची झाडं दाखवते. आमच्या शेतामध्ये किती झाडं आहेत ते दाखवते. मी आत्ता जस्ट जेवण करूनच आले. 12-12:30 वाजले. तर फ्रेंड्स, हे बघा, हे जे झाड आहे ना, हे छोटंवालं, ते माझ्या कलशवरून मी पहिल्यांदा नारळ ठेवला होता ना, त्यावेळेस ते उगवलेलं होतं नारळ. आणि मग मी आमच्या रानात लावायला दिला, तर ते एवढं झालेलं आहे. आणि हे बघा, हे वालं जे झाड आहे ना, हे माझ्या पप्पांच्या घरी नारळ उगवून आला होता कलशवरती. तर ते नारळ आम्ही इथे आमच्या रानात लावला होता. तर ते बघा केवढं झाले. थोड्या दिवसात ह्याला नारळ लागतील. आणि हे जे झाड आहे ना, हे आमच्या ज्या ह्या झाडाला नारळ लागलेत ना, त्या नारळाचा तो मनानेच घरात उगवून आला होता. त्या असाच ठेवला होता नारळ, आणि त्याला कोंब उगवून आलता वरती. मग आम्ही तो इथं लावला. ते झाड एवढं झालंय. आणि हे झाड बघा तुम्ही, नारळ लागलेत. हे एक झाड आहे, याला खूप मोठे नारळ लागतात. आव पडली असती. एक तांब्या भरतो पाण्याने, एवढं त्याच्यात पाणी निघतं. हे खूप मोठा नारळ आहे. पावशेर तरी खोबरं निघत असेल एका नारळाचं. आणि एक मिनिट दाखवते. इकडची 3 झाडं दिसतात ना नारळाची, ते देशी नारळ आहेत, गोड आहेत ते पण. त्या 3 झाडांना नारळ लागतात. आणि हा एक तुम्हाला मी दाखवला होता, तो 4 झाडांना नारळ लागतात. आणि अजून ह्या 3 झाडांना नारळ यायचेत. पण हे 4 झाडाचेच नारळ खूप होतात, खाऊन उरतात. गावाकडं खरंच गाव ते गाव. आता ह्यातले नारळ 2-3 पाडायचे न्यायला. खोबरं वगैरे काही विकत घ्यायची गरज पडत नाही. याचंच एवढं खोबरं होतं ना. आपला मसाला, घाटी मसाला घरच्याच खोबऱ्याने होतो. मी जाताना 1-2 किलो खोबरं घेऊन जाते, कारण घरचंच नारळ असल्यामुळं विकत घ्यायची गरज नाही पडत. तर फ्रेंड्स, बघितले ना, तो टोटल 1, 2, 3, 4, 7 नारळाची झाडं आहेत. त्यातल्या 3 झाडांना अजून नारळ नाही आहेत. लागतीलच पण आता हळूहळू. तर तुमच्याकडे नारळाची झाडं आहेत का तुमच्या शेतामध्ये? मला कमेंटमध्ये सांगा. पण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मला अजून तुम्हाला बरीच झाडं दाखवायची आहेत. काय काय फळांची लावलेत ती नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते. कारण एकच ब्लॉग मोठा केला तर कोण एवढं बघत नाही इंटरेस्ट घेऊन. तर मी दुसरा ब्लॉग बनवते. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.